प्रेज द लॉर्ड. माझं नाव पूजा आहे आणि आज आपण बघणार आहोत मत्तेमधील 6वा अध्याय 25 ते 34. चिंता आणि देवावर भिस्त. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्यांची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा. ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ती कोठरात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्याला खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्याची तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. ते रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पाडले जाते. त्याला तर देव असा पोशाख घालतो, तर तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का? यास्तव काय खावे आणि काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.